अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समस्त नमस्कार स्वामी साष्टांग नमस्कार नमस्कार नाना सदैव नमस्कार नमस्कार नानी सहर्ष नमस्कार नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 जुलै 2022 सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। स्वामी समर्थांचं पूजन करण्यासाठी, स्वामी समर्थांना अनंत भावाने शरण जाण्यासाठी, स्वामी समर्थांच्या विविध लीलांचा अभ्यास करण्यासाठी आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव आपल्यावर राहावी यासाठी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। स्वामी समर्थांचं विशाल रूप, स्वामी समर्थांनी केलेल्या विविध लीला, याच्यातूनच स्वामी समर्थांचा उपदेश काय आहे तो कळतो आणि त्यानुसार परमपूज्य नानांनी आपल्याला एक विशिष्ट उपासना पद्धती दिली आहे आणि त्या पद्धतीमधला एक भाग म्हणजे सांघिक प्रार्थना आणि या सांघिक प्रार्थनेला आपण जमलेलो आहोत। स्वामींचं वर्णन करताना नानांनी म्हटलेलं आहे, राजस ते रूप कायाती केतकी कंठी रुळे तैसी माळती रुद्राक्षी नेत्रातुनी जळे दयेची सरिता पंचारती तुझ श्री स्वामी समर्था। नेत्रातुनी झरे दयेची सरिता, अखंडपणे दया स्वामी करत असतात। नाही, हे खरं स्वामींचं रूप आहे, पण तरी देखील स्वामी म्हणजे कडक दैवते, स्वामींची भीती वाटते, स्वामी शिक्षा करतात, अशा प्रकारच्या अनेक चर्चा भक्तांमध्ये होतात। स्वामी रागवलेत नाही असं नाही, अनेक भक्तांवर स्वामी रागवलेत, पण कशासाठी रागवलेत ते आपण आज आधी सुरुवातीला जाणून घेऊया। आता शेषाचार्यांची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे। स्वामींच्या शेजारी बसायचे, स्वामी आपल्या शेजारी त्यांना बसवून घ्यायचे, एवढ्या श्रेष्ठ पातळीवर ते होती। महाराजांना भेटायला येणारी सर्व भक्त मंडळी महाराजांच्या पुढे पेढे बर्फी ठेवायचे। महाराज दर्शन घेणाऱ्या प्रत्येकाला ती पेढे बर्फी वाटत राहायचे, पण शेजारी बसलेल्या शेषाचार्यांना कधीही एकही पेढा दिला नाही। शेषाचार्यांच्या मनात विचार, एक दिवस असा विचार आला की महाराज सगळ्यांना प्रसाद देतात, आम्ही पण नेहमी प्रसादाची भुकलेलो असतो। प्रसादाची वेळ, मला अनेक जणांचे फोन येतात की मठ उघडा आहे का, दुपारी उघडा असतो का, आणि पुढे प्रसादाची वेळ काय आहे। मी सांगते दर्शनाची वेळ दिवसभर आहे। दर्शन महत्त्वाचं आहे, प्रसाद आहे, प्रसादाला तेवढंच महत्त्व आहे, पण फक्त प्रसादावर आपलं लक्ष नको। तर शेषाचार्यांच्या मनात विचार आला की स्वामी मला का देत नाही पेढा, आता मागून बघावा। आणि म्हणून शेषाचार्यांनी एक दिवस स्वामींकडे पेढा मागितला। पेढा मागितल्याबरोबर स्वामी काय सहज देऊ शकत होते, पुढेच्या पुढे तिथे होते, पण महाराज उठून निघून गेले, पाठ फिरवली शेषाचार्यांकडे, कारण पेढा कोणी मागितला, शेषाचार्यांनी मागितला। कोणाकडे मागितला, स्वामींकडे मागितला। हा लक्षात घ्या तुम्ही, कारण शेषाचार्यांनी स्वामींकडे काय मागायला पाहिजे होतं हे महत्त्वाचं आहे, कारण ते स्वतः पंडित होते, ज्ञानी होते। महाराजांना अपेक्षा होती शेषाचार्यांनी आपल्याकडून दुसरं ज्ञान घ्यावं, आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपल्याकडे याचना प्रार्थना करावी, त्याच्याऐवजी या क्षुल्लक गोष्टीमध्ये हा अडकला आहे। आणि म्हणून महाराजांनी ठरवलं की आता याला भेट द्यायला, याला कळू दे आपली चूक कुठे आहे। आणि महाराजांनी पाठ फिरवून महाराज निघून गेले। 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस दिले, महाराज त्यांना दर्शन द्यायला तयारच नाही। शेषाचार्यांना खूप वाईट वाटायला लागलं, आपली काय चूक झाली आहे त्यांना कळत नव्हतं, आपली काय चूक झाली। पेढे एवढे होते, त्यातला मी एक पेढा मागितला आणि तरी महाराज एवढे चिडले। मग एक दिवस त्यांना जाणवलं, नाही आपली खूप मोठी चूक झाली, आपण महाराजांकडे पेढा मागितला, आपण महाराजांकडे काय मागायला पाहिजे हे आपल्याला कळलं नाही।
आपल्या सर्वांसाठी ही कथाही लक्षात घ्या. आपण महाराजांकडे काय मागायचे, विचारपूर्वक गोष्टी महाराजांकडे मागायच्या असतात. एक दिवस त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की महाराज खास बागेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी विचार केला आता तिकडे जाऊन महाराजांना भेटावं म्हणून शेषाचार्य तिकडे बागेत गेले. त्यांना बघितल्याबरोबर महाराज झोपले आणि पांघरून डोक्यावरून घेतलं. शेषाचार्यांना दर्शन दिलं नाही. शेषाचार्यांना त्या क्षणाला समजलं की महाराज आपल्याकडे पाठ फिरवत आहेत, आपल्याला दर्शन देत नाही. आपण फार मोठा गुन्हा केला आहे की आपण पेढा मागितला. आणि म्हणून स्वतःचा राग आला. त्या क्षणाला समजलं की माझी किती मोठी चूक झाली आहे. आणि म्हणून रागाने त्या बागेत जे काही शेण पडलेलं होतं त्या शेणातले काही गोळे स्वतःच्या तोंडात टाकले. राग आला आणि म्हणून आणि त्या क्षणाला महाराजांनी पांघरून दूर केलं तोंडावरचं आणि हसून शेषाचार्यांकडे हसून म्हणाले, खा, भरपूर पोटभर बर्फी खाल्लीत ना, असे महाराजांचे शब्द आहे. आता महाराज या क्षणात काय म्हणतील, महाराज असे रागवले, महाराजांनी 3 दिवस दर्शन दिलं नाही. म्हणजे लोक काय विचार करतात की महाराज असे रागवतात, पण महाराज का महाराजांनी रागवण्याचं नाटक केलं हे लक्षात घ्या. कारण त्याच्याशिवाय नुसतं सांगून शेषाचार्यांना पटलंच नसतं की मी काय चूक केली आहे आणि महाराजांची आपल्याकडून काय अपेक्षा आहे आणि महाराजांकडे आपण काय मागायला हवं होतं आणि त्यांच्याकडून आपण आता काय घ्यायचं आहे या पुढच्या आयुष्यामध्ये ह्याची जाणीव शेषाचार्यांना झाली. नाना रेखींची गोष्ट पण तुम्हाला माहिती आहे. ज्योतिषी नगरचे प्रसिद्ध ज्योतिषी होते. गाढा हा अभ्यास होता आणि त्यांनी महाराजांची पत्रिका बनवली. महाराजांकडे घेऊन आली. पत्रिका घेऊन बसले महाराजांच्या शेजारी. महाराजांनी पत्रिका बघितली आणि महाराजांना आनंद झाला आणि महाराजांनी त्यांच्या हातावर आपला उजवा हात ठेवला. नाना रेखींच्या हातावर विष्णूपद आलं आणि ती पत्रिका होती जी स्वामींची पत्रिका त्यांनी बनवली होती त्याच्यावर तुळशीपत्र आलं. महाराजांनी नंतर काय केलं हे महत्त्वाचं आहे. महाराजांनी त्या पत्रिकेला मान्यता दिली. नाना रेखींची जो अभ्यास होता त्या अभ्यासाला पण महाराजांनी दाद दिली. पण पुढे काय केलं महाराजांनी, महाराजांनी ती पत्रिका तिथल्या असल्या कौलावर टाकून दिली. आता सगळे बाकीचे घाबरले की महाराजांनी पत्रिका वर टाकली. मग त्याचा गूढार्थ आपण बघायचा आहे की महाराजांनी पत्रिका कौलावर का टाकली. खुश करून त्यांच्या हातावर विष्णूपद दिलं पण नंतर पत्रिका मात्र कौलावर टाकली. आहे ना विरोधाभास, पण कशासाठी आहे लक्षात घ्या. महाराज म्हणाले की तुझं जे ज्ञान आहे ते कौतुक करण्यासारखं आहे, पण ह्याच्या आहारी तू जाऊ नकोस. हा पांडित्य तू सोडून दे, त्याचा उपयोग नाही. तुझ्या असलेल्या ज्ञानाचा, तुझ्याकडे असलेल्या पांडित्याचा उपयोग तू लोकांमध्ये भक्ती पेरण्यासाठी कर, हे महाराजांना सांगायचं होतं. नाना रेखींना त्यांनी महाराजांनी तेच सांगितलं की तू भक्ती मार्गाचा प्रसार कर, या गोष्टीच्या मागे तू लागू नको. आता ज्योतिषही शास्त्र आहे, नाही असं नाही आहे, परंतु जेव्हा व्यक्ती महाराजांची उपासना करत असते त्यावेळेला ग्रह नक्षत्र तारे ह्यांच्यावर श्री स्वामी समर्थांची सत्ता असल्यामुळे ज्योतिषाच्या मागे लागण्यात अर्थ नाही, हे महाराजांना सांगायचं होतं. या लीलेतून आपण हे शिकायचं आहे की उगाच पत्रिका घेऊन 10 ठिकाणी फिरत राहू नका, 10 जणांना पत्रिका दाखवू नका. महाराजांना अनन्य भावाने शरण जा. आणखीन पुढे काय करायचं तेही तुम्हाला सांगणार आहे, पण अनन्य भावाने शरण जाणं ही पहिली गोष्ट आहे. नाना रेखींनी मठ बांधावा अशी स्वामींनी आज्ञा केली आणि स्वामींनी स्वतः अक्कलकोटून पादुका पाठवून दिल्या आणि नाना रेखींकडून भक्ती मार्गाचं कार्य करून घेतलं. त्याचप्रमाणे जो गजानन सर्वसामान्य भक्त आहे तो शिवलिंग रोज संध्याकाळी मातीचं बनवायचा आणि त्याची पूजा करायचा, कर्मकांड वर्षोनुवर्ष करतोय.
एक दिवस महाराजांनी रोज महाराजांच्या दर्शनाला येताना पण त्याचा तोच उद्योग चालायचा. सूर्यास्ताची वेळ झाली की तिथली माती घ्यायची, मातीत पाणी घालायचं, शिवलिंग बनवायचं, त्याची पूजा करायची आणि मग ते शिवलिंग परत विसर्जन करायचं. इकडे महाराजांच्या दर्शनाला उभा आहे आणि अर्धा वेळ त्याचं लक्ष त्या पिंडीकडे, पिंडी बनवण्याकडे आहे. महाराजांच्या लक्षात आलं की आता याला या कर्मकांडातून बाहेर काढायची वेळ आलेली आहे आणि म्हणून एक दिवस त्याची पिंड महाराजांनी तयार होऊन दिलीच नाही. म्हणजे पाणी घातलं कधीतरी कमी व्हायचं, मग पिंड व्हायची नाही, कधीतरी पाणी जास्त व्हायचं, मग पिंड होत नाही आणि तोपर्यंत सूर्यास्त होऊन गेला. महाराजांच्या समोर आल्याबरोबर महाराज म्हणाला, किती दिवस माती चिवडत बसणार आहेस? आपल्याला पण शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की किती दिवस तुम्ही कर्मकांडामध्ये अडकून राहणार आहात. की नाही मी वर्षानुवर्ष हे करते त्यामुळे मला हे करायलाच लागणार आहे. मग स्वामींचा उत्सव असला तर मी येणार नाही कारण माझ्याकडे हे व्रत मी घेतलेलं आहे, मी सोडू शकत नाही, अशा प्रकारचे विचार असतील तर ते विचार सोडून द्या. हे महाराज या कथेतून आपल्याला सांगतायचे, लक्षात घ्या. आणि नाना त्याचप्रमाणे वागलेले आहेत. कर्मकांड कशा करायची गरज महाराजांच्या चरणाशी आल्यावर पडत नाही हे लक्षात घ्या. महाराज आपली सर्व काळजी घेतात हा दृढभाव तुमच्या हृदयात आल्यानंतर तुम्ही इकडे तिकडे सैरावैर धावणारच नाही. आणि तो जागृत करण्यासाठीच ही उपासना, ती जागृत करण्यासाठीच ह्या सांगिक प्रार्थना आहेत, लक्षात घ्या. तसेच विष्णुपंत गाडे अभ्यासक होते वेदांताचे. मागच्या कथेत इगळ्यांची गोष्ट सांगितली आहे. त्यांना देखील महाराजांनी काय सांगितलं, अरे तू त्या स्वप्नातल्या इगळ्यांना घाबरतोयस आणि कुठल्या वेदांताच्या गप्पा करतोयस. तू मोठा विद्वान आहे, सगळं आहे, पण उपयोग काय? सगळं सोड आणि भक्ती मार्गाचा प्रसार कर. स्वामीने सर्वांना हाच उपदेश केला आहे की भक्ती मार्गाचा प्रसार करा. जो प्रसार करणार आहे तो स्वतः भक्ती मार्गाने जायलाच लागतो, तरच तो ते करू शकतो. आपल्याकडे काय असलं तरच आपण ते देऊ शकतो. तसं आहे ते की प्रसार म्हणजे स्वतः भक्ती मार्गाने जाऊन इतरांना भक्ती मार्गाला लावायचं. आता मोरोपंत आपण म्हणून होते, ते पण स्वामींच्या दर्शनाला यायचे. वडखळ इथे त्यांचा हे होता, जकात नाका होता. जकात नाक्यावर काम करायचे. त्या काळात पण आजच्यासारखीच परिस्थिती होती. आता जकात नाही येते सोडा, पण तिथे बसल्यानंतर भरपूर पैसे मिळायचा, वरचा पैसा भरपूर मिळायचा. त्यामुळे या मोरोपंतांचं सगळं लक्ष जकात नाक्याच्या कामावर असायचं. आता त्यांचं जे घर होतं ते गाणगापूर आणि अक्कलकोटच्या मध्ये येत होतं. त्यामुळे यात्रेकरू ते यात्रेला जायचे, अक्कलकोटून गाणगापूर किंवा गाणगापूरून अक्कलकोटला येणारे यात्रेकरू त्या काळात त्यांच्या घरी वस्तीला राहत असत. त्यांची काळजी घेण्याच्या ऐवजी हे मोरोपंत जकात नाक्याकडे जास्त लक्ष देत असत. आणि म्हणून महाराजांनी त्यांना एक वेळ सांगितलं की हे तू करतोयस हे योग्य नाही. तुझ्या घरी जे यात्रेकरू येत आहेत त्यांच्या निवासाची खाण्यापिण्याची सोय तू उत्तम प्रकारे बघ. जो धार्मिक वृत्तीचा आहे, जो देवाची भक्ती करतो आहे, अशा सर्वांची सोय बघणं हे सुद्धा भक्तीतला एक मोठा भाव आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सगळे वारकरी निघतात त्यावेळेला कशी सगळ्यांची वाटेत सगळे लोक सेवा करतात. जेवण खाण पुण्यात तर हा फारच मोठा वारकरी याचा कार्यक्रम चाललेला असतो. अनेक जे जाणार आहेत त्या सगळ्यांना आग्रहाने घरी जेवायला घालून वगैरे पुढच्या यात्रेला त्यांना पाठवतात. कारण जो देवाकडे जातोय, देवाची भक्ती करायला जातोय, त्याला सहकार्य करणं हे देखील एक पुण्यकर्म आहे, हे महाराजांना या कथेतून सांगायचं आहे. आता तो नाशिकचा किमयागार होता, संन्यासी होता. आणि संन्यासी धर्माशी त्याचं जे वागणं होतं ते अत्यंत चुकीचं होतं. चुकीच्या मार्गाने तो वागत होता. कोळशाचे सोने बनवायचा तो आणि चैनीत राहायचा. आणि त्याचा जो शिष्यगण होता त्यालाही त्यांनी तेच वेळ लावलं की मजा करायची. आता संन्यासी धर्म आहे आणि हा असा वागतोय हे महाराजांना अयोग्य वाटलं. कारण योग्यच समाजामध्ये जे प्रतिबिंब निर्माण करायचं आहे ते योग्यच असलं पाहिजे. आणि म्हणून या किमयागाराला देखील
महाराजांनी फार मोठा चमत्कार करून आपल्या चरणाशी शरण आणलं, त्याची सिद्धी काढून घेतली, त्याला सोडायला लावली. तसंच आळंदीचे नृसिंह सरस्वती फार मोठी साधना करून सिद्धी प्राप्त करून घेतलेली, पण सिद्धीचा उपयोग केवळ प्रसिद्धी आणि पैसा, माणसाची नेहमी जी काय आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती रोखली जाते त्याला मुख्य कारण, किंवा पायरीवरून माणूस घसरतो त्याचं मुख्य कारण त्याला प्रसिद्धीची आणि पैशाचं विलक्षण आकर्षण निर्माण होतं. आणि तेच आकर्षण ह्या आळंदीच्या नृसिंह सरस्वतींना झालेलं होतं की ते चमत्कार करतात म्हटलं की लोक त्यांच्या मागे लागायची आणि मग यांना वाटायचं आपण किती मोठे, आणि फार मोठा प्रसिद्धी मिळाली, माणसं प्रसिद्धीसाठी धडपडत असतात. आणि म्हणून महाराजांना इथे हा चुकतो आहे. याचा खरा मार्ग का आहे तर ह्यांनी आपल्या ज्ञानाचा, आपल्या पांडित्याचा उपयोग भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी करायचा आहे. आणि म्हणून स्वामीच्या दर्शनाला आल्यानंतर स्वामींनी त्यांना दरडावून सांगितलं की अभी तक रंडी नाही छोडी. रंडी म्हणजे सिद्धी, सिद्धी सोड. आणि सिद्धी सोडायला सांगितली आणि त्यांना देखील भक्ती मार्गाचा प्रसार कर असं महाराजांनी सांगितलं आहे. आता सुंदररामजी गवंडी, त्यांची कथा मुद्दाम सांगते. गवंडी होते, त्यांना जरा मूत्राशयाचा त्रास होता. अनेक डॉक्टरी इलाज करून झाले, सगळं झालं, काही प्रश्न सुटत नाही. म्हणून कोणीतरी सांगितलं की अक्कलकोटला महाराजांकडे जा. त्याप्रमाणे महाराजांकडे आले, महाराजांच्या सेवेत राहिले आणि त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडू लागला. सेवेला किती महत्त्व हे लक्षात घ्यायचं याच्यातून तुम्ही. सेवा. आणि त्याच्यानंतर एक सोमवार आला. हे शिवभक्त होते, त्यांनी लागली चौकशी केली की इथे शंकराचं मंदिर कुठे आहे, आणि म्हणून ते शंकराच्या मंदिरात जायला निघाले. त्या मंदिराच्या पायरीवरच स्वामी समर्थ बसले, त्यांना दिसले तरी पण त्यांनी स्वामींकडे लक्ष दिलं नाही. कारण त्यांचं लक्ष काय होतं की मला शंकराचं दर्शन घ्यायचं आहे. आणि तसेच चढायला लागल्यानंतर स्वामी म्हणाले की जा जा त्या दगडाच्या देवाला भेट. तरी यांनी लक्ष नाही दिलं, ते चढून वर गेले आणि पिंडीच्या ठिकाणी त्यांना स्वामी समर्थ दिसले. त्यावेळेला या सुंदररामजींना समजलं की जे चालतं बोलतं दैवत आपल्याला समोर दिसतोय तो न बघता आपण नको त्या गोष्टीत अडकून पडतो. आता या गतीतून आपण पण शिकायचं आहे की चालतं बोलतं दैवत समोर असताना देखील आम्ही काही वेळेला तिकडे दुर्लक्ष करतो आणि इतर गोष्टी स्वतःला गुंतवून घेण्यासाठी धडपडत असतो. आता या काय छोट्याशा आपण सगळ्या लीला बघितल्या, सगळ्या स्वामींच्या जर लीला बघायला गेल्या तर इतक्या अगणित आहेत की त्या आपल्याला माहिती पण नाही अशा पण अनंत लीला. कारण 729 वर्षाचं स्वामींचं आयुष्य आहे. आणि या काळात विविध भारतामध्ये विविध ठिकाणी विविध काळात विविध नावाने स्वामी वावरलेले आहेत. फक्त ते अक्कलकोटला येऊन स्थिरावले म्हणून त्यांचं नाव स्वामी समर्थ पडलं किंवा त्यांना अक्कलकोट महाराज म्हणतात. आपल्याकडे कथा, आपल्याला ज्या कथा माहिती आहेत त्या फक्त कथा त्यांनी मंगळवेढा आणि अक्कलकोट इथे केलेल्याच कथा आपल्याला माहिती आहेत. बाकीच्या कथा आपल्याला ज्ञात नाही. पण तिथल्या पण सगळ्या कथा आपल्याला माहिती नाही आहेत, कारण कोणी अशा लिहून ठेवलेल्या नाही आहेत. जेवढं ज्याला जसं समजत गेलं त्याप्रमाणे कथा. पण जसं अनंत आकाशामध्ये असलेल्या तारकातला आकाशाचा थोडासा भाग बघूनही आपल्याला कल्पना येते की आकाशामध्ये अनंत तारका कशा आहेत. तसा स्वामींच्या या छोट्या लीला बघूनही आपल्याला स्वामींनी केलेल्या अनंत लीलांचं दर्शन करू शकतो. या लीला करण्यामागे स्वामींचा जो हेतू आहे तो आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि हाच स्वामींचा उपदेश हे जाणं. स्वामींनी ग्रंथ लिहिले नाही, पारायण केली नाही, नामस्मरण केलं नाही, काही केलं नाही, प्रवचनं केली नाही, कीर्तनं केली नाही, काही केलं नाही. महाराजांनी केले तर फक्त साक्षात्कार. मनुष्य जीवनामध्ये परिवर्तन घडवून त्याला योग्य मार्गावर नेऊन ठेवण्याचं काम स्वामी समर्थांनी केलं आहे. आणि त्यांनी जे शिष्योत्तम निर्माण केले त्या सर्व शिष्योत्तमांना देखील श्री स्वामी समर्थांनी हेच कार्य करायला सांगितलं.
की व्यक्तीला भक्ती मार्गाला लाव. भक्ती मार्ग म्हणजे सत्प्रवृत्तीची जागृती कर, प्रत्येकाच्या मनामध्ये सद्भावना निर्माण कर. ह्या उपदेशाच्या आधारावरच परमपूज्य नानांनी आपल्याला उपासना पद्धती दिली आहे. मी मोठ्या अभिमानाने सांगेन की स्वामींच्या उपदेशाचा अभ्यास करूनच नानांनी ही उपासना दिली आहे. आणि म्हणून उपासनेला जे फळ मिळतं, जे काही चमत्कार आज मला बघायला मिळत आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये, उपासनेचे फायदे बघायला मिळत आहेत. आणि त्यातून जाणवतं खरोखरच परमपूज्य नानांकडून स्वामी समर्थांनी जे काही कार्य करून घेतले ते महान कार्य करून घेतले. नाना नेहमी सांगत असत की जी काही उपासना आहे ती उपासना तुम्ही करत राहा. तुमची स्वतःची कर्मशुद्धी होईल, तुमचं पुढचं आयुष्याला पण पुण्य प्राप्त होईल. पण त्याचबरोबर तुमच्या घरात असलेल्या व्यक्तींचेही प्रश्न लिहिल्या सुट्टी. नुसतंच तसं नाही, तुमच्या कुटुंबापुरतं नाही तर तुमच्या घराण्यातील व्यक्तींची कर्मशुद्धी होते. आणि हा सत्यतेचा अनुभव आहे. त्याचा एकच कथा तुम्हाला मी सांगते, कारण एक तासाच्या प्रवचनात बऱ्याच गोष्टी सांगता येणार नाही. आता कथा अशी आहे, नावं सांगू शकत नाही, प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न असतो हा. त्यामुळे कथा ज्या काय मी तुम्हाला 2-3 कथा अनुभव सांगणार आहे, कोणाचंही नाव सांगू शकत नाही. काही ठिकाणी थोडा बदल करायला लागतो. आता नोकरी संबंधी असले तर कंपनीचं नाव मला सांगता येणार नाही, पुढे ती कथा येणार आहे. आपल्या परिवारामध्ये येणाऱ्याच महिला, नाना असल्यापासून नानी असल्यापासून येणाऱ्या, 1 तारखेच्या प्रार्थनेला येणाऱ्या, नित्यनियमाने जर कधी 1 तारखेला जमलं नाही तर 2 तारखेला त्या मयरेसमध्ये येऊन यांच्याकडे सत्कर्मचे पैसे देऊन जायच्या, अशा त्या महिला. माझ्या केबिनमध्ये सहसा फिरकायच्या नाही, कारण मी कामात असेल तर मला उगाच त्रास द्यायला नको असा त्यांचा भाव असायचा. आता गंमत अशी झाली की 1 जानेवारीला आपली प्रार्थना झाली. त्या प्रार्थनेला त्या आल्या नाहीत आणि म्हणून 2 जानेवारीला त्या आपल्या मयुरेश बिल्डिंगमध्ये सत्कर्माचे पैसे भरायला आल्या. आणि त्या दिवशी त्या माझ्या केबिनच्या दाराशी आल्या. मी म्हटलं या ना, येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या की अहो माझ्या मुलीचा 7-8 वर्षापूर्वी डायव्होर्स झाला. नंतर ती डिप्रेशनमध्ये होती. आता ती सुधारलेली आहे, आता तिला चांगली नोकरी पण आहे, आता तिचं लग्न करायचं आहे. तर तुमच्या माहितीत एखादा मुलगा असला तर मला सांगा. मला फार मोठा आश्चर्याचा धक्का बसला, कारण आदल्याच दिवशी अशी घटना घडली होती की आपली प्रार्थना झाली. त्या प्रार्थनेला एक मुलगा आला होता. त्या मुलाची डायव्होर्सची केस होती म्हणून त्याचा मित्र माझ्याकडे त्याला घेऊन आला होता आणि त्याची केस 16 डिसेंबरला सेटल झाली होती. म्हणून तो मुलगा त्याच्या आईवडिलांना पण प्रार्थनेला घेऊन आला होता. प्रार्थना संपल्यानंतर त्याचे आईवडील मला भेटले आणि म्हणाले की तुम्ही उपासना दिलीत, माझ्या मुलाचं काम झालं, आता त्याचं लग्न करायचं आहे, तर तुमच्या माहितीत एखादी मुलगी असली तर सांगा. आता आदल्या दिवशी मला एक जण सांगताय की कोणी मुलगी असली तर सांगा. दुसऱ्याच दिवशी या महिला मला विचारतायत की कोणी मुलगा असला तर सांगा. थोडीशी आश्चर्य झाले. मुलीचं वय विचारलं. मुलाचं वय मला माहिती होतं, मुलाची नोकरी माहिती होती, मुलाला मी बघितलं होतं. मुलीला मात्र बघितलेलं नव्हतं. लहानपणी ती आमच्याकडे येऊन जायची एवढं मला आठवत होतं फक्त. मग तिचं वय विचारलं, उंची विचारली, त्यांची साधारण अपेक्षा विचारली आणि मग मी त्यांना सांगितलं की त्यांचा जो मित्र आहे त्या मित्राचा तुम्हाला फोन नंबर देते आणि तुम्ही सगळी चौकशी करा. मुलगा माझ्या पाण्यातला आहे, मुलगा चांगला आहे. आणि 6 महिन्यात त्यांचं लग्न झालं. आता तुम्ही म्हणाल हा एवढाच काय अनुभव, पुढचं महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या. घराण्याची शुद्धी होते हे जे मी सांगते तो मुद्दा महत्त्वाचा. ही मुलगी तिथे आपल्या परिवाराची उपासना घेऊन गेली त्यांच्या घरामध्ये. तिचा एक पुतण्या होता, 10-12 वर्षाचा असेल. एक दिवस तिचे सासूबाई त्या पुतण्यांच्या नातवाला घेऊन माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या की हा मुलगा नीट वागत नाही,
याचे आई वडील दोघंही चांगले शिकलेले आहेत, दोघंही हुशार आहेत, पण हा अभ्यास करत नाही, ऐकत नाही, खूप चिडतो आणि त्याला एकच चाळा लागला आहे, कागद घेतला तर त्याच्या अशा सुरळीसारखं बनवायचं, असंच करत राहतो. मी कंटाळून गेली आहे, मला काहीतरी उपासना तुम्ही सांगा. मी म्हटलं की आता तुमच्याकडे जी नवीन सून आली आहे ती सगळी कलशपूजा, अग्निपूजा, स्वामी स्तवन करते आहे ना, सगळं चालू आहे, तुम्ही पण स्तवन म्हणायला सुरुवात करा. मनात असा विचार आला की त्यांना सांगावं की तुम्ही डॉक्टरी इलाज पण करून बघा. पण गंमत अशी आहे, आज समाजामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी सांगते की आज सगळे डॉक्टर, माणसाचं काय किडनीचा प्रॉब्लेम डॉक्टर आहे, हार्टचा प्रॉब्लेम डॉक्टर आहे, हाडाचा झाला डॉक्टर आहे, डोळ्याचा प्रॉब्लेम डॉक्टर आहे, सगळ्याचे डॉक्टर आहेत. सगळ्यावर माणूस लागलीच इलाज करतो, पण डोक्याच्या डॉक्टरचा कोण विचार नाही करत. मनुष्य जर विचित्र वागायला लागला तर लागली डॉक्टरांना दाखवण्याचं गरज असतं, कारण मेंदूमध्ये होणारा रक्ताचा प्रवाह जो आहे तो जर नीट झाला नाही तर मनुष्य विचित्र वागायला लागतो. पण असं जर सांगितलं तर माणसांना वाटतं त्याला काय वेड लागलं आहे का. इवन तो पेशंट म्हणतो मला काय वेड लागलं आहे, काय वेड नाही, पण ही सुरुवात आहे. जसं तुमच्या शरीराचा इतर भाग आहे तसा तुमचा ब्रेन हा पण शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण लोकांना पटत नाही आणि म्हणून मी त्या महिलेला काय म्हटलं नाही की तुम्ही डॉक्टरला दाखवा. पुढे घटना काय घडली ती महत्त्वाची. असे 3-4 महिने गेले आणि एक दिवस त्या मुलाला दुपारच्या वेळेला प्रचंड उलट्या झाल्या आणि म्हणून हॉस्पिटलला ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना पण कळेना याचं उलट्या होण्याचं कारण काय आहे. साधारण रात्रीचे 8:30 वगैरे वाजले होते. त्याच हॉस्पिटलमध्ये एक व्हिजिटर डॉक्टर आले दुसऱ्या एका पेशंटला तपासायला आणि जे हॉस्पिटल ज्या डॉक्टरांचं होतं त्यांच्या मनात विचारायला की ह्या मुलाला पण त्या डॉक्टरांना दाखवावं आणि म्हणून ह्या मुलाची केस बघा असं त्यांना सांगण्यात आलं. त्या डॉक्टरांनी फक्त त्या मुलाच्या डोळ्यात बघून सांगितलं की ह्याच्या ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे. घाई बघा, नुसतं डोळ्यात बघून सांगितलं की ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे. आता ही सगळं डॉक्टरांना समजलं, ही सगळी समर्थांची कृपा आहे, लक्षात घ्या. आणि लागलीच MRI काढला आणि लक्षात आलं की दोन्ही जे ब्रेन आहेत लहान आणि मोठा त्याच्यामध्ये एखादा असं मासाचा काहीतरी पडदा वगैरे जाड असं तयार झालेला आहे. लागलीच ताबडतोब रात्रीच्या रात्री ऑपरेशन झालं आणि तो मुलगा नॉर्मल झाला. आता बघाची जे म्हटलं की घराण्यामध्ये उपासना सुरू केल्यानंतर घराण्याचा उद्धार तुमच्या उपासनेने होतो हे लक्षात. एवढी महान उपासना आपल्याला नानांनी दिली आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता दुसरी अशीच गोष्ट, 35-36 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली. तिची कोणी नातेवाईक घेऊन आली, हिचं लग्न होत नाही, तिला उपासना द्या. मुलगी चांगली शिकलेली होती, पगार भरपूर होता. मग अशी म्हटल्यासारखा माणसाला अभिमान पटकन येतो तसा त्या मुलीला थोडा अभिमान होता. तिच्या बोलण्यातून मला, तिच्या बघण्यातून मला सगळं समजत होतं. मुलीला उपासना लिहून घे सांगितल्यानंतर ती आपली घ्यायची म्हणून उपासना लिहून घेत होती की आता आपल्याला आणलं इकडे ताईंच्या समोर बसवलं आहे, आपण 10 ठिकाणी गेलो आहे, काय उपाय झाला नाही, आता इथे काय होणार आहे, अशा ह्याच्याने ती लिहित होती. माझ्या पण लक्षात आलं की हिला उगाच हिच्या नातेवाईक मंडळींनी पकडून आणले आणि जबरदस्ती ती आपली लिहून घेते. पण मी काय बोलले ते तिला एकच वाक्य एवढं म्हटलं मी की तुला असं वाटत असेल की आपण 10 ठिकाणी गेलो आणि काय फायदा झाला नाही, पण हे ठिकाण असं आहे की इथे आल्यानंतर तुझा निश्चित फायदा होणार आहे. तिने तेव्हा काही मनावर घेतलं नाही, ती गेली. नंतरच्या शनिवारी तिने मला फोन करून मला स्पष्टपणे सांगितलं की मी मागच्या शनिवारी तुमच्याकडे आले त्यावेळेला मी उपासना मन लावून लिहून घेतली नाही, पण मला आता असं वाटतं की नाही आपण उपासना करावी म्हणून मी आज तुमच्याकडे परत येऊ का, तुम्ही मला नीट परत समजावून सांगा, मी उपासना मनापासून करीन. मी म्हटली ये. आली, उपासना लिहून घेतली वगैरे, उपासना वगैरे तिने सगळी केली. 2 महिन्यात तिचा विवाह ठरला. आता पुढे गंमत कशी आहे बघा. ते झालं, लग्न ठरलं, ती भेटायला आली वगैरे आणि त्यावेळेला बोलता बोलता ती काय म्हणाली, खरं म्हणजे आता माझं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलेलं आहे
ते लग्न 5 वर्षापूर्वीच ठरत होतं, पण ऐनवेळेला काहीतरी अडचण आली आणि आमचं लग्न त्यावेळेला पुढे गेलं नाही. उपासना केली आणि मार्गातले अडथळे दूर झाले. एवढी परमश्रेष्ठ उपासना स्वामींची नानांनी आपल्याला दिली आहे, लक्षात ठेवा. आता काही जणांचे प्रश्न नाही सुटते, तर त्याचंही कारण मी पुढच्या वेळेला सांगणार आहे तुम्हाला. आता तिसरी जी कथा आहे ती तर मोठी विलक्षण आहे. खरं कंपनीचं नाव सांगणं खूप गरजेचं आहे, पण मी सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यातला तो काही जो भाग आहे तो सिक्रेट ठेवायलाच लागतो, कारण अजून त्या कंपनीत नोकरी त्यांना पण करायची आहे. कंपनीचा मालक आहे तो अतिशय चांगला आहे, सज्जन आहे. ही महिला साधारणपणे 54 वर्षाची वगैरे, चांगल्या पोस्टवर. एक दिवस तिच्या हातातून, आता मी सगळी कथा थोडीशी बदलून सांगते, तिच्या हातातून एक चुकीची फाईल HR डिपार्टमेंटच्या इन्चार्जकडे पाठवली गेली. तो रागवला. तो नुकताच त्याला प्रमोशन मिळालं होतं आणि आता आपण एवढ्या मोठ्या पोस्टवर आलो, आपला एवढा मोठा पगार झाला, हा अहंकार होता, आणि एखादा माझ्या हाताखालचा माणूस माझ्याकडे अशी चुकीची गोष्ट पाठवतो, सहन नाही झालं. आम्ही पण असे चिडतो ना. आणि म्हणून त्यांनी ह्या महिलेला सस्पेंड केलं. ही महिला एक दिवस माझ्याकडे नवऱ्यावर भेटायला आली आणि रडून रडून सगळी कथा सांगितली. कंपनी खूप प्रसिद्ध कंपनी आहे. मी म्हटलं ठीक आहे, काय घाबरू नका, तुम्ही इथे आलात, तुमचा प्रश्न तुम्ही विश्वास ठेवा, मी सांगते ते तुम्ही करा, तुमचा प्रश्न नक्की सुटेल आणि तुम्हाला सर्व्हिसमध्ये निश्चित परत घेतील. पुढे मी त्यांना असं म्हटलं की तुमच्या कंपनीचा जो मालक आहे तो अत्यंत सज्जन आहे आणि तो न्याय देणारा आहे, तर कसंही करून तुम्ही त्याच्यापर्यंत पोचता येईल, तुमची ही केस त्याच्यापर्यंत पोचेल असा प्रयत्न तुम्ही करा. आणि गंमत अशी झाली की तिचे जो एक सहकारी गृहस्थ होते, त्यांची एक दिवस जो कंपनीचा जो मालक होता त्याच्याबरोबर 2 तास काही काम निघालं म्हणून त्यांच्या सहवासात हिचा सहकारी परिचित आणि हिच्याविषयी प्रेम असलेलं, म्हणजे हिचं चांगलं व्हावी अशी सदिच्छा त्या गृहस्थाच्या मनात होती. मालकाबरोबर 2 तास वावरत असताना त्यांनी सहज मध्ये या महिलेचा प्रश्न त्या मालकाला सांगितला की असं झालं आहे आणि अशी कथा या महिलेच्या घडली. अतिशय चांगल्या काम करणारे आहेत आणि आपल्या कंपनीमध्ये अशा प्रकारची गोष्ट होते, काही योग्य वाटत नाही, असं त्यांनी त्या मालकाला सांगितलं. ताबडतोब सगळी चौकशी झाली आणि त्या महिलेला परत कामावर घेतलं गेलं विदिन 1 month. अनन्य भावाने स्वामी समर्थांना शरण जा तुम्ही. आम्ही कुठे जेव्हा आमचं सुटत नाही आहे प्रश्न, त्यावेळेला लक्षात घ्यायचोय की वी आर समवेअर रॉंग. कुठेतरी काहीतरी आपण चुकतो याची जाणीव आपण स्वतःला करून घ्यायला पाहिजे. आता ह्या 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला मी. उपासनेचं महत्त्व आणखीन बरेच आहेत, पण सगळ्याच तुम्हाला सांगता येणं शक्य नाही. मी अभिमानाने सांगेन की जो भेटायला येतो त्याचा प्रश्न अनन्य भावाने भेटायला येतो, शरणागतीने भेटायला येतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला शरण नका येऊ, तुम्ही स्वामींना शरण जा, तुम्ही नानांना शरण जा आणि तुम्हीच मला तारून देणार आहे हा भाव तुमच्या हृदयामध्ये ठेवा. तुमचा प्रश्न ज्यांनी ठेवला त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. कलश पूजा करायला वेळ मिळत नाही, अग्निपूजा करायला वेळ मिळत नाही, स्वामी स्तवन करायला म्हणायला वेळ मिळत नाही, अशी कारणं सांगितली. उत्सवाला यायला वेळ मिळत नाही, प्रार्थनेला यायला वेळच मिळणार नाही, काय करणार. आमची कथा त्या मोरपंतांसारखी असते, जकात नात्यावर पैसा मिळतोय म्हणून तिकडेच लक्ष. आम्ही असंच करतोय, नोकरीत पैसा मिळतोय, मग धाव 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 आणि उरलेला वेळ मिळेल तर फक्त आराम करायचा. भरपूर पैसा मिळाला, आता काय आराम करायचा, अशी वृत्ती ठेवू नका. अनन्य भावानी शरणागती महाराजांच्या पुढे तुमची असू दे. जी सगळी संतांनी दाखवली देवाच्या पुढे शरणागती, ती शरणागती आपण जागृत केली तर आपल्या आयुष्यातले प्रश्न सुटू शकतात. आता उदाहरणं एवढ्यासाठी दिली की तुमची श्रद्धा वाढावी आणि गुरुला अनन्य भावाने तुम्ही शरण जा.
आता गुरुपौर्णिमेचा उत्सव आलेला आहे. त्या दिवशी काहीही करून गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला तुम्ही हजर राहिलंच पाहिजे. सगळी कामं बाजूला सारा. आणि तुम्हाला खरोखर सांगते, जर आपण असा वेळ दिला तर आपली बाकी कामासाठी आपण थांबलेलो होतो की बाकीची कामं सहज लीलया महाराज करून घेतात. आणि माझा स्वतःचा अनुभव, माझ्या आयुष्यातले मी असे अनेक अनुभव घेतले आहेत. प्राधान्य उपासनेला द्यायचं आहे, प्राधान्य स्वामींच्या कार्याला द्यायचं आहे. पण आम्ही प्राधान्य स्वतःसाठी देतो, स्वतःच्या कुटुंबासाठी फक्त देतो. हा संकुचित विचार परमेश्वराला आवडत नाहीत, कारण आपण सर्व परमेश्वराचे लेकर आहोत. एकच आत्मा या सकलांचा सत्यमेव आधार. सर्वांच्या ठिकाणी ईश्वर आहे. पण जसं पाणी एकच असतं, पण आपण काढून पाणी पितो, तसा जरी आत्मा एकच असला तरी प्रत्येकाचे भाव वेगळे वेगळे आहेत. आणि म्हणून प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव मिळत राहतो. ईश्वर कृपा सारखीच करतो आहे, हे लक्षात घ्यायचे. आणि म्हणून संकुचित विचारातून तुम्हाला बाहेर यायचं आहे. उपासनेचं, नानाने दिलेल्या उपासनेचं महत्त्व कळावं म्हणून हे 3 अनुभव सांगितले. आता गुरुपौर्णिमेचा उत्सव का केला जातो हे लक्षात घ्यायचं आहे. वर्षभर गुरु आपली काळजी घेत असतो. आम्हाला जेव्हा काही प्रश्न आला की आम्हाला लागली स्वामींची आठवण येते. स्वामी करावं, हे करावं, हे करावं राहू. आणि बजेट असतो तेव्हा जाऊ दे, बघूया, नंतर जाऊ, ताईंना सांगायला काम झालं आहे, आता सांगायला नंतर जाऊ, आता काय गरज आहे सांगायची, अशी वृत्ती माणसांची आहे. हे बदललं पाहिजे. गुरुजी काम केल्यानंतर गुरुच्या चरणी तुम्ही येऊन पहिली गोष्ट गुरुला सांगायला पाहिजे आणि गुरुला काहीतरी अर्पण करायला पाहिजे. गुरुपौर्णिमेला अशी प्रथा आहे की गुरुच्या चरणी धन अर्पण करायचं. का? याच्यात 2 गोष्टी शिकायच्यात आपल्याला. एक तर त्याग करायला तुम्ही शिकलं पाहिजे. मी अशी कुटुंब बघितली आहेत की ती वर्षानुवर्ष नुसते पैसे कमवण्याच्या मागेच लागतात. पैसे नुसते साठवून जाणारच त्यांना आनंद वाटतो. आणि मग घरात जरी प्रश्न असतात ते प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी उपासना करावी. आणि म्हणून आपला असलेला पैसा कमवण्याचा जो वेळ देतो तो कमी करून आपण उपासना करावी असं भान राहतच नाही. आणि म्हणून गुरुचरणी अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे की आपण द्यायला शिकतो, त्याग करायला शिकतो. आम्ही फक्त मागतच राहतो, मला हे दे, हे दे, स्वामी हे द्या, हे द्या, ते द्या, ते द्या. गुरु तुमची काळजी घेतोय वर्षभर आणि तिथे पुढेही त्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. तर गुरुचं कार्य जिथून चालतं, ती संस्था असेल, मठ असेल, मंदिर असेल, काही असेल, त्याला हे कार्य करण्यासाठी निधीची गरज असते. आणि जेव्हा तुम्ही निधी अर्पण करतात तेव्हाच कार्य चांगल्या प्रकारे चालू शकतं. आणि त्या संस्थेमार्फत, त्या मठामार्फत, त्या मंदिरामार्फत, त्या धार्मिक संस्थेमार्फत ईश्वराच्या भक्तीचा प्रसार करायचं काम चालतं. सद्भावना वृद्धिंगत करायचं काम चालतं. जे अडचणीत आहेत त्यांना मदत करण्याचं काम चालतं. आणि नकळत तुमच्याकडून सत्कर्म घडतं. आणि म्हणून धन अर्पण करण्याचा तो दिवस आहे गुरुपौर्णिमा. गुरुला अनन्य भावाने शरण जायचं आहे. नाना पण सांगायचे की हा जो उत्सव आहे त्या उत्सवाला तुम्ही रजा घेतलीच पाहिजे. गुरुला अनन्य भावाने शरण जा आणि गुरुच्या ठिकाणी अर्पण करायला शिका. कारण त्यागही तुमच्या जीवनामध्ये आलाच पाहिजे. जर त्याग असेल तरच तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळतंय, लक्षात घ्या. दरवर्षी मला गुरुपौर्णिमा आली की नानांचा 1983चा गुरुपौर्णिमेचा दिवस आठवतो. संध्याकाळच्या दादरला कार्यक्रम होता. सकाळपासून नाना स्वामींचं काव्य म्हणत होते. गुलाल उधळा, कुंकुम उधळा, उधळा पुष्पतला, धुंद होऊनी करू साजरा गुरुपूजन सोहळा. या काव्यात नानांनी असं दाखवलं आहे की या सर्व देव देवता, मग तो शंकर आहे, गजानन आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, श्रीकृष्ण आहे, विठ्ठल आहे, सगळे जमलेले आहेत. शंकर डमरू वाजवतोय, लक्ष्मी स्वामींचे पाय चुरते. चुरेल लक्ष्मी प्रभुचरणांना धन्य मानुनी मनी, सरस्वती तर छेडील वीणा चुरेल या गायनी. अशा प्रकारचं काव्य. आता सर्व देव देवता श्री स्वामी समर्थांचं पूजन करतायत असं काव्य आहे.
आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल की असं कसं देवदेवता. आता स्वामींच्या चरणाची चुरेल लक्ष्मी प्रभुचरणांना. लोकांना वाटेल लक्ष्मी स्वामींचे पाय चेपते म्हणजे काय. पण तुम्हाला माहिती आहे स्वामी चरित्रात कथा आहे. दत्त भट म्हणून होते, त्यांना देवीच्या दर्शनाला जायचं होतं. महाराज म्हणाले कुठची तुझी देवी, आण बरं दाखव मला. म्हणून ते आपल्या घरातलं देवीचं टाक घेऊन आले. महाराजांनी तो टाक घेतला आणि तो आपल्या जोड्यामध्ये घातला, परत काढला, परत केला. दत्तम भट स्वामींची शक्ती जाणून होते. अनेक भक्त असतात पण सर्वांना सगळे स्वामी समजू शकत नाही. दत्तम भटांना लागलीच कळलं की महाराज जे सांगतायत त्याचा अर्थ की स्वामी इथे स्वतः स्वामींच्या चरणाशी लक्ष्मी आहे. आणि म्हणून ते देवीच्या दर्शनाला गेले नाही, ते तिथेच थांबले. महाराजांनी अशीच पण शेवटी त्यांना सांगितलं तुम्ही कुठे जाऊ नका, बाकीच्यांना जायचं आहे तिथे जाऊ द्या. जसं शेषाचार्यांना पेढा दिला नाही, बाकीच्यांना पेढे वाटत राहिले, तसं या दत्तम भट किंवा काही आपलं बाळप्पा यांना मात्र स्वामींनी कुठे जाऊ दिलं नाही, इथेच. तुम्हाला माहिती आहे की बडोद्याचे जे डोंगरे होते त्यांना देखील स्वामी म्हणाले कुठे जातोस, कार्तिक स्वामीच्या दर्शनाला. बाकीचे 40 जण बडोद्याचे गेले कार्तिक स्वामीच्या दर्शनाला, पण याला इथे थांबवून धरलं डोंगरे गृहस्थांना. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी स्वामींनी कार्तिक स्वामींच्या रूपात दर्शन दिलं. स्वामी आपला भक्त कोण कसा आहे सर्व जाणतात आणि त्याप्रमाणे त्याला अमुकत कोण सांगतात. तर आता प्रश्न असा आहे की असं कसं शक्य आहे. तर आता लक्षात घ्या, आपण स्वामींना काय म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे सर्व आणि परमेश्वर म्हणतो. म्हणजे ईश्वरांचा ईश्वर तो परमेश्वर. मग सर्व ईश्वरांचा जो ईश्वर आहे त्याची पूजा ईश्वर करणार नाहीत का, हे लक्षात घ्या. दुसरं, स्वामींचा जो फोटोग्राफर कोडाक कंपनीच्यानी फोटो काढल्यानंतर स्वामींनी सगळ्यांना फोटो बघायला दिला. प्रत्येकाला आपलं त्याच्यामध्ये दैवत दिसलं. कोणाला विष्णू दिसला, कोणाला देवी दिसली, कोणाला शंकर दिसला, कोणाला विठ्ठल दिसला. म्हणजे कुठच्याही दैवतेच्या रूपात स्वामी समर्थ दर्शन देऊ शकतात हे त्या कथेतून पण आलेलं आहे. दुसरं असं की आपल्याकडे 33 कोटी देव ऊर्जा लहरी आणि 33 कोटी देव ही संकल्पना आहे. ह्या 33 कोटी ऊर्जा लहरी स्वामी समर्थांच्या ठिकाणी आहेत, कारण ते परमेश्वर आहेत. त्यातल्या काही ऊर्जा घेऊन लक्ष्मी, काही ऊर्जा घेऊन सरस्वती, अशी हे देवता ऊर्जा लहरीची एक एक स्थान झालेली. विशिष्ट ऊर्जा लहरीची जशी गरज असेल तशा त्या देवतेची आपल्याला उपासना पत्रिका बघून ज्योतिषी करायला सांगतात. कोणाला लक्ष्मीची सांगतात, कोणाला विष्णूची करायला सांगतात, कोणाला शंकराची करायला सांगतात. अशा विविध देवतांची, कारण तेवढ्या ऊर्जा लहरी तेवढी पॉवर आपल्या पत्रिकेमध्ये कमी आहे. आता रवी पॉवरफुल नसेल तर सूर्याची उपासना देतात, असं हे शास्त्र आहे. तसं या आपल्याला ऊर्जा लहरी आपल्याकडे ज्या कमी पडणार आहेत त्या त्या देवतेकडून आपल्याला मिळत राहतात. स्वामी समर्थांच्या ठिकाणी सर्वच ऊर्जा लहरी आहे. 33 कोटी ऊर्जा लहरी महाराजांच्या ठिकाणी आहे, कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि म्हणून जेव्हा आपण स्वामींचं दर्शन घेतो तेव्हा आपल्याकडे ज्या ऊर्जा लहरींची आपल्याला गरज आहे त्या ऊर्जा लहरी खेचल्या जातात. एवढं महान दैवत हे लक्षात घ्या तुम्ही. पण आम्ही जाणत नाही. आम्ही म्हणतो चला जाऊन आलं, दर्शन घेतलं, मला प्रसाद मिळाला, अमुक झालं, माझा प्रवास सुखाचा झाला वगैरे वगैरे, याच्यातच काहीतरी अनुभव मिळाला तर आम्ही त्याच्यातच गुंतत राहतो की मला असा असा अनुभव मिळाला. बस खोलात अभ्यास करा महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचा खोलात अभ्यास करा. आता दुसरं मी असं म्हणेन की या स्वामींच्या मध्ये असलेल्या ऊर्जा लहरीज वेगवेगळ्या रूपात बाहेर आलेल्या आहेत आणि या ऊर्जा लहरीज महाराजांची पूजा करतायत गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आणि म्हणून नाना म्हणतायत की गुलाल उधळा, कुंकुम उधळा, उधळा पुष्पदला, धुंद होऊनी करू साजरा गुरुपूजन सोहळा. हा सोहळा आपल्याला अशाच आनंदाने करायचा आहे. परमदैवत श्री स्वामी समर्थांच्या गुरुपौर्णिमा उत्सव आपल्याला अत्यंत आनंदाने आणि भक्तिभावाने संपन्न करायचा आहे. जर आपल्याला आपलं आयुष्य सुखी करायचं असलं तर हे लक्षात घ्या.
फक्त तुम्ही या जन्माचाच विचार करू नका. उपासना फक्त आत्ता करंट मला काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यासाठी नाही, त्याच्यासाठी हे स्वामी दैवत नाही. तुम्ही घेऊन आलेल्या सर्व कर्मांची शुद्धी करून पुढच्या तुमच्या जन्मांमध्ये काय असतील त्या सर्व मार्गात सुखाचा करायचं कार्य स्वामी समर्थ सातत्याने करत असतात. आणि म्हणून हा गुरुपूजनाचा सोहळा आपण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने संपन्न करायचा आहे. आता गुरुपौर्णिमेच्या आधी येते आषाढी एकादशी. पंढरीचा विठ्ठल पुंडलिकांनी आणून बसवलं विठ्ठलाला. आता तुम्हाला ही पुंडलिकाची गोष्ट पण माहिती आहे. आधी काय तो फारसा चांगल्या वृत्तीचा नव्हता, पण म्हणतात ना, सत्संगती घडल्यानंतर माणसाच्या आयुष्यामध्ये कसा फरक पडतो. एखाद्या शब्दाने सुद्धा तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जसं वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला, फक्त नारद मुनीने त्याला दाखवून दिलं की तू चुकतोयस, तसं या पुंडलिकाच्या आयुष्यात यात्रेला निघाला होता. आईवडिलांना घेऊन, आईवडिलांचा हट्ट होता म्हणून तो, त्याची बायको आणि हे निघालेले. घोड्यावर बसून प्रवास चालला होता. हाच जास्त वेळ घोड्यावर बसायचा, आईवडील आपले चालायची, अशी सगळी गंमत चाललेली होती. वर्षानुवर्ष हेच चित्र दिसतं आपल्याला. खरं तर आईवडिलांची सेवा हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा, हे लक्षात घ्या तुम्ही. पुढे काय झालं, एका आश्रमात गेला, एक रात्र तिथे राहायला गेला तो. आता कुठे गेला आहे तर आश्रमात गेला आहे. कुठल्या स्थानावर आपण आहोत त्याला पण किती महत्त्व आहे लक्षात घ्या. रात्रीच्या वेळेला त्यांनी बघितलं की 3 तरुण मुली, युवती तिथे आल्या आहेत. पांढरे स्वच्छ कपडे घातलेले आहेत आणि झाडलोट करतायत सगळे. ते केलं आणि नंतर त्यांनी नामस्मरण केली आणि पहाटेच्या वेळेला त्या लवकर निघून गेल्या. त्या दिवशी त्याला वाटलं की आपल्याला हा काहीतरी भास झाला आहे, आणि म्हणून दुसऱ्या दिवशी तो मुद्दाहून बघत राहिला. तर रात्री सगळ्या आश्रमातली झोपा निजानीज झाल्याबरोबर त्या तरुणी 3 जणी आल्या आणि त्यांनी सगळा आश्रम स्वच्छ केला, नामस्मरण केलं. त्यांनी बघितलं की या बायकांनी एवढी स्वच्छता करून पण यांचे पांढरे शुभ्र कपडे पांढरेच आहेत. त्याला काहीतरी कुतूहल वेगळं वाटलं आणि म्हणून त्यांनी जाऊन चौकशी केली की तुम्ही कोण आहात. त्यांनी सांगितलं आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. लोक पाप करतात आणि ती पाप धुण्यासाठी आमच्यामध्ये स्नान करायला येतात आणि त्यामुळे आम्ही अपवित्र होतो, मलिन होतो, आणि म्हणून शुद्धी करण्यासाठी या आश्रमामध्ये येऊन आम्ही सेवा करतो. आपण कुठची कामं करायची ती याच्यातून शिकायचं आहे. आम्ही बसून राहतो. एकदा त्यांच्या चरित्रात कथा आहे की मंत्र थोडक्यात सांगते. मंत्र घ्यायला एक मुलगा पाठीमागे लागतो. एकदा त्यांचे मला मंत्र द्या, मला मंत्र द्या, मला मंत्र द्या. एकदाच एक दिवस बोलवतात, सगळी पूजेची तयारी ठेवतात, फक्त 1 लोटा भरत नाही. आणि घरातल्या सगळ्यांना सांगून ठेवतात की कोणीही, आम्ही कितीही हाक मारली तरी कोणीही लोटा भरायला पाणी आणून द्यायचं नाही आहे. हा मुलगा येऊन बसतो. एकदा म्हणतात चला सगळी तयारी झाली आहे वगैरे, आणि म्हणतात अरे या लोट्यात पाणी नाही आहे. हा मुलगा तिथे नुसता बसलेला. एकदा 2 हाक मारतात, 3 हाक मारतात आतल्या कोणाला तरी, पण त्यांनी सांगून ठेवलेलं असतं की कोणी यायचं नाही, त्यामुळे कोणी येत नाही. एकदाच हाक मारते, कोणी येत नाही, तरी हा मंत्र घ्यायला आलेला मुलगा नुसता ठोंब्यासारखा बसून राहिलेला. त्याच्या लक्षातही आलं नाही की आपण जाऊन पाणी आणावं. आम्ही असेच कधी कधी वागतो उत्सवामध्ये, बसून राहायचं, बाकीचे करतायत करू दे. आश्रमामध्ये थोडक्यात गोष्ट सांगितली की या गोष्टी आपल्याला रिअलाईज झाल्या पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. सदैव कामासाठी दक्ष असलं पाहिजे. आपला असलेली नोकरीमध्ये असलेली आपली पोस्ट, समाजामध्ये असलेला आपला मान, सर्व ही गोष्ट आहे ते सगळे उतरवूनच आपल्याला सेवा करायची असते उत्सवामध्ये किंवा संस्थेच्या कार्यात, कुठल्याही मंदिरात किंवा मठात म्हणा. या तिघींनी सांगितलं की आम्ही अशा स्वच्छ म्हणजे पवित्र होऊन या आश्रमात काम करून आम्ही पवित्र होऊन जातो. आणि त्या पुढे पुंडलिकाला म्हणाल्या की तू खूप चुकीचं वागतोयस, तू तुझ्या आईवडिलांना नीट वागवत नाही आहेस, तू पुण्यकर्म कर, तुझ्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल. अर्थात हे शब्द गंगा, यमुना आणि सरस्वतीचे होते आणि म्हणून ह्याच्या अंतरंगात बदल झाला आणि तो आई वडिलांची सेवा करू लागला.
एक दिवस आईवडिलांची सेवा करत असताना विष्णूला अत्यंत आनंद झाला आणि म्हणून विष्णू भेटायला आला आपल्या भक्ताला. असा देव आपल्या आपल्याला भेटला पाहिजे तर आपल्याला असं वागलं पाहिजे लक्षात येतं. यांनी बघितलं की कोणीतरी आलंय म्हणून जवळ वीट होती ती फेकली, सेवेत खंड पडू दिला नाही आणि उभं राहायला सांगितलं. विष्णू तिथे उभा राहिला. पुंडलिकाचं काम पूर्ण झाल्यावर पुंडलिक विष्णूकडे गेला आणि विचारलं मी काय सेवा करू शकतो. त्यावेळेला विष्णूंनी सांगितलं की मी तुझी सेवा बघून मी इतकं आनंदित झालो आहे की तुला काय वर हवाय तो माग. पुंडलिकाने काय वर मागितला? सर्वसामान्य काय म्हणते अमुक होऊ दे तमुक होऊ दे तमुक होऊ दे. पुंडलिक म्हणाले ह्या जगामध्ये असलेले सर्व लोक सुखी करण्यासाठी तू इथेच उभा राहा. आणि हा जो विष्णू उभा राहिला विटेवर तो विठ्ठल आणि हे मंदिर नंतर झालं, मंदिर नंतर बांधलं गेलं अशी कथा आहे. आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. पंढरपूरकडे वारी निघालेली आहे. वारकरी अत्यंत आनंदाने टाळ मृदंग वाजत विठ्ठल नामाचा गजर करत चाललेला आहे. साहजिकच माझ्या डोळ्यासमोर चंद्रभागेचा वाळवंटाचा तीर दिसतो आहे. तिथे असलेले ज्ञानेश्वर दिसत आहेत, सोपान मुक्ताई निवृत्तीनाथ दिसत आहेत. त्यांच्याबरोबर असलेला तो नामदेव दिसतोय, चोखामेळा दिसतोय, सावता माळी दिसतोय आणि सर्व आनंदाने विठ्ठलाचा गजर करत आहे. आता हे सगळं दृश्य डोळ्यासमोर येत आहे आणि जाणवतंय की अरे ज्ञानेश्वरांबरोबर तर ज्ञानेश्वरांनी सर्व जातीचे संत मंडळी आपल्याबरोबर घेतला आहे. का आठवत आहे? कारण आत्ता जे राजकारण चाललं आहे त्याच्यात आपण काय बघतोय, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुठच्या जातीचा असावा याच्याविषयीची चर्चा झाली. जात हाच विचार केला जातो आणि तो का रुजवला गेला आपण पुढे बघणार आहोत. नेहमीच असं सांगितलं जातं की उच्चवर्णीय आणि खालच्या जातीच्या असलेल्या लोकांना प्रचंड त्रास दिलेला आहे. त्रास दिला आहे, सत्य आहे. पण उच्च जातीतल्या सगळ्याच लोकांनी त्रास दिला नाही हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की जे उच्चवर्णीय होते त्यांना काय समाजाने कमी त्रास दिला का? आता ज्ञानेश्वर माऊलींचंच उदाहरण घ्या. संन्यासाची मुलं म्हणून त्यांना समाजाने वाळीत टाकलं, त्यांच्या मुंजी होऊ देत नव्हते. आई वडिलांना तर देहांताची शिक्षा झाली कारण ही संन्यासाची मुलं. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि त्यांनी नंतर गृहस्थाश्रम घेतला कारण गुरुची आज्ञा होती. कारण ज्ञानेश्वर जन्माला यायचे होते. हे एवढं मोठा अमृत कुंभ ज्ञानेश्वरीचा समाजासाठी द्यायचा होता आणि म्हणून तू संन्यास धर्म घेऊन काय करतोय, जा गृहस्थाश्रम घे अशी आज्ञा गुरुनी केली. आणि म्हणून ज्ञानेश्वरांचे वडील येऊन संसारात पडले. त्यांना समाजाने देहांताची शिक्षा दिली. रामदास स्वामींनाही प्रचंड त्रास झाला आहे, एकनाथांना पण त्रास झाला आहे. तसं हे जे सगळे बाकीचे संत आहेत, गोरा कुंभार म्हणा, चोखामेळा म्हणा, सगळ्यांना जातीवरून त्रास झाला आहे. नामदेवाला पण त्रास झाला आहे. आता ह्याच्यातून अर्थ काय काढायचा? फक्त उच्चवर्णीय त्रास देतात असं नाही. समाजातली दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत, मग ती सगळ्या जातीची लोक त्याच्यामध्ये असतात हे आणि हा विचारच आपल्याला समाजामध्ये पसरायचा आहे. तर जातीभेद बदल जाणार आहे. दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत ती सत्प्रवृत्तीच्या लोकांना शतकोनी शतक त्रास देत आलेली आहे. जातीवर नाही हे लक्षात घ्या, प्रवृत्तीवर आहे. म्हणून ही दुष्ट प्रवृत्ती आपल्याला बाजूला करायची आहे आणि म्हणून भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचं महान कार्य ईश्वर अनेक संतांना इथे पाठवून सातत्याने करून घेत आहे. आता विषय निघाला मुख्यमंत्री पदाचा म्हणून हा काय राजकारणाचा विषय नाही, पण मला गंमत वाटते आणि ती तुम्हाला सांगावीशी वाटते कारण तेवढंच आपलं आपुलकीचं नातं आहे. आता शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळची गोष्ट सांगते मी. म्हणजे आमची पिढी ज्या नोकरीच्या वयामध्ये आम्ही होतो, म्हणजे मी 20-22 वर्षाच्या असतानाची गोष्ट. त्याच्या आधी नुकतीच शिवसेनेची स्थापना झाली.
त्यावेळेला समाजाचं चित्र असं होतं की महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना नोकऱ्या मिळत नसत. नाही, त्यावेळेचं ती लोक सगळी नोकऱ्यांमध्ये होती. सगळे साऊथ इंडियन लोक नोकऱ्यांमध्ये होते. सगळी उडप्या लोकांची हॉटेल्स होती आणि मजुरीचं काम करणारे सगळे UP आणि बिहारचे लोक होते. महाराष्ट्रीयन लोकांना शिकून पण नोकऱ्या मिळत नव्हत्या आणि म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि मराठी माणसांना 80% नोकरीमध्ये रिझर्वेशन मिळवून दिलं. शिवसेनेची स्थापना या भूमिकेवर झाली आणि सत्य आहे की त्यावेळेला सर्वांना म्हणजे अक्षरशः त्यावेळेला बँकांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये 80% मराठ्या माणसांना घेतलं गेलं आणि नोकऱ्या मिळाल्या. मी अभिमानाने म्हणेन की मला पण शिवसेनेच्या कार्यामुळेच नोकरी मिळाली आणि चांगली नोकरी मिळाली म्हणून पेन्शन मिळालं आणि पेन्शन मिळालं म्हणून आज तुमच्यापुढे आरामात बोलू शकते, कारण टेन्शन नाही. नाहीतर कुठेतरी पैसे कमवण्यासाठी मला धावाधाव करायला लागली असती. ठीक आहे, विषयांतर झालं, फक्त सांगितलं विषय निघाला म्हणून सांगितलं. तर हा जातीभेद आहे की उच्च नीच हा आपल्या परिवारातलं हे पहिलं लक्षात घ्या. नाना नेहमी प्रवचनात सांगत असेल की मी सर्वांना ब्राह्मण करून घेणार आहे. ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणतो, म्हणजे जो ज्ञानी आहे, जो सत्प्रवृत्तीचा आहे, जो सन्मार्गाने जाणार आहे आणि जो समाजाला हितकारक ठरू शकतो, जो समाजाला उन्नतीच्या मार्गाला नेऊ शकतो, तो ब्राह्मण. ब्राह्मण याची व्याख्या अशी आहे, जन्माने कोणी ब्राह्मण नाही, वृत्तीने ब्राह्मण. आणि नाना म्हणायचे मी सगळ्यांना ब्राह्मण करून घेईन. आणि म्हणून मंदिराचे स्थापन करताना तिथे पूजेला कोणाला ठेवायचं, यावेळेला दादांनी असं सांगून ठेवलं होतं की मला इथे पूजेला जो निष्ठावंत स्वामी भक्त आहे तोच इथे मठामध्ये पूजा करेल. आणि हे असं मोठं पाऊल नानांनी त्यावेळेला उचललेलं हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला पण जातीभेद विसरायचे आहे. जातीवर आधारित समाज व्यवस्था जर अशीच चालत राहिली तर सगळी फूट पडून हा समाजाची अधोगतीच होत राहील. आपल्यावर परकीयांचं राज्य आलं आणि त्यांनी जातीभेदाचं हे बीज पेरलं, आणि हेच विष कधी कधी उफाळून येतो आणि मग असे संघर्ष जातीवरून व्हायला लागतात. आता जातीचाच विषय निघाला आहे म्हणून आपण चोखामेळाकडे वळूया. त्याचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये एकदा त्यांनी म्हटले 2-3 अभंग आपण बघूया. त्याचे धाव घाली विठू आता पाहू नको अंत, बडवे मुझे मारताती ऐसा अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, शिव्या देऊनी म्हणती महारा देव वाटविला. चोखामेळा कळतोय नी सांगतोय. आता प्रश्न असा आहे की ज्या चोखामेळ्याला तर त्यावेळेला मंदिराची परवानगी नव्हती, मग चोखामेळा विठ्ठलाचा हार चोरणार कसा हा पहिला प्रश्न. पण बडवे म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अत्यंत अधिकाराने उन्मत्त झालेले, जरी जातीने ब्राह्मण असले तरी त्यांना क्षुद्रच म्हणता येईल अशी त्यांची वृत्ती. त्यांना चोखामेळ्याच्या गळ्यात तर हार दिसतो आहे आणि म्हणून त्याला मारतायत आणि तिला शिवी देऊन म्हणतायत, महारी शिवी वापरून म्हणतायत ते की तू देव वाटवलास, त्याच्या गळ्यातला हार स्वतःच्या घरात घातला, चोरीचा आळ घेतलाय. आणि म्हणून कळकळून हा चोखामेळा विठ्ठलाला सांगतोय की अरे असा काय अपराध झालाय की बडवे मला मारतायत. त्याला कळतच नाहीये की आपल्या गळ्यात विठ्ठलाचा हार आलाय. आता तुम्ही म्हणाल हे सगळं कसं, आता विठ्ठलाचा हार हा जर देवळात जाऊ शकला नाही तर याच्या गळ्यात कसा आला. मला जे जाणवलं, मला जे भावलं ते तुम्हाला मी सांगते. चोखामेळ्याला मंदिरामध्ये येऊ देत नाही आहेत बडवे लोक, पण विठ्ठलाचं प्रेम एवढं उचंबळून आलंय की तो विठ्ठल त्या मंदिरातून बाहेर आला आणि तो कुठे उभा राहणार आणि म्हणून चोखामेळ्याच्या शरीरात शिरला. आणि मग हे जे आहेत बडवे त्यांना विठ्ठल थोडी दिसणार, त्यांना चोखामेळाच दिसणार, कारण ते सत्प्रवृत्तीचे नाही, त्यांना देवदर्शन होऊ शकत नाही. विठ्ठलाने चोखामेळा झाकून टाकलेला आहे, पण विठ्ठलाचं रूप या बडव्यांना दिसत नाहीये, पण त्याच्या कंठातला हार मात्र फक्त दिसतोय, चोखामेळामध्ये तो घातलाय. असा अर्थ असावा असा मला वाटतो. एवढा परमेश्वर आपल्यावर प्रेम करत असतो हे लक्षात घ्या.
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. परमेश्वर आपल्या भक्तासाठी त्या अंबोलीतून बाहेर धावत येतो. एवढी उच्च प्रतीची भक्ती आपल्याला करायची आहे, लक्षात घ्या. या मार्गाने आपण जायचं. चोखामेळा जाऊ शकलाय, तो पण सर्वसामान्य आहे, आपण पण सर्वसामान्य आहोत, आपणही करू शकतो. फक्त आपल्याला तेवढं प्रेम परमेश्वरावर करता आलं पाहिजे. या चोखामेळ्याचा आणखीन एक अभंग आहे. उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी पर तीर नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी पर जल नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, काय भुललासी. आता याच्यात काय सांगतोय चोखामेळा, की तू माझा भाव ओळख, माझ्या मनातला भाव जाण. मी अज्ञानी आहे, मला काही समजत नाही आहे, तुझी भक्ती करायची मला काही कळत नाही आहे, पण तू माझ्या मनातला भाव जाळ असं कळकळून विठ्ठलाला सांगतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरणं दिली आहे की ऊस दिसायला कडबडीत दिसतोय, पण त्याचा रस मधुर असतो. धनुष्य वाकडं आहे, पण त्याचा तीर सरळ असतो. नदी वाकडी वाहते, पण पाणी सरळ असतो. आणि तसा मी जरी कसाही दिसलो, तुला जाणलाय, मी अजाडे अज्ञानी आहे, माझ्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत, पण माझा भाव तू जाणून घे, अशी विठ्ठलाला विनवणी केलेली आहे. आता त्याचा दुसरा एक अभंग आहे, फार सुंदर आहे, तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. चाल सुंदर आहे, शब्द सुंदर आहेत, म्हटलंय सुंदर. मला म्हणता येणार नाही, पण मी तुम्हाला साध्या भाषेत म्हणून दाखवते, अर्थ जाणून घ्या. जोहार मायबाप जोहार, तुझ्या महाराचा मी महार. आता परत परत महार शब्द आलोय. आता महार शब्द काय हे जाणून घेऊया आपण. महार या शब्दाचा अर्थ विश्वासू सेवक. आता विशेष निघाले म्हणून सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही मावळे सगळे जमा केले आणि आपलं हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी ते प्रयत्न केले, त्यावेळेला सगळे महार जातीतली लोक शिवाजींनी निवडली होती. का तर ते विश्वासू. आता विश्वासू नोकर म्हणजे रक्षण करणारा. आता आपण घरावरती सिक्युरिटी ठेवतो, तेव्हा काय असतो आपला भाव, की हा आपल्या प्रॉपर्टीचं रक्षण करणार, आपल्या जीवाचं रक्षण करणार. आणि त्याचप्रमाणे जो सिक्युरिटी गार्ड असतो त्याच्या मनात पण हा भाव असतो की ह्याचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे, त्याचं पण तेवढंच त्यावर प्रेम असतो. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हा महार शब्द तसा आलाय, हा जातीवाचक शब्द नाही. विश्वासू सेवक. आणि म्हणून चोखामेळा जातीने जरी महार म्हटलं जातं तरी तो मुद्दाम म्हणतोय जोहार. आता जोहार शब्दाचा अर्थ काय आहे. जोहार म्हणजे अत्यंत अभिमानाने केलेलं वंदन. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं तर सन्माननी केलेला सलाम. इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हटलं तर आपण म्हणतो सॅल्यूट, हा शब्द जास्त बरोबर होईल. जोहार मायबाप. जोहार म्हणजे त्यांनी विठ्ठलाला मायबाप पण आहे, विठ्ठल रखुमाई असा दोन्ही अर्थ आपण काढू शकतो. जोहार मायबाप जोहार, तुझ्या महाराचा मी महार. आता तुझ्या महाराचा मी महार म्हटले म्हणजे तुझा जो विश्वासू सेवक आहे त्या सेवकाचा मी सेवक आहे. आता विठ्ठलाचा विश्वासू सेवक कोण तर संत मंडळी म्हणजे सद्गुरू. हे लक्षात घ्या. देव सद्गुरू निर्माण करतो आणि त्या सद्गुरूकडून आपण ज्ञान घ्यायचं आहे. देव जे सद्गुरूला सांगतो ते सद्गुरू आपल्याला देतो. म्हणून तो म्हणतो की मी तुझ्या महाराचा महार. खूप दिवस वाट बघितली मी, बहु भुकेला होतो, तुझ्या उष्ट्यासाठी आलो. बहु दिवसाचा मी भुकेला होतो आणि तुझ्या उष्ट्यासाठी आलो. आता आम्हाला भुकेला म्हटलं की जेवणच दिसतं आणि असं उष्ट जेवण जेवायला तो आला आहे, कारण तो हीन जातीचा आहे असा अर्थ सांगितला जातो. चोखामेळ्याने आपली दुःख व्यक्त केलं आहे. अशा प्रकारचं रसग्रहण सगळीकडे आम्हाला लहानपणापासून असं शिकवलं आहे की या जातीवर अन्याय झाला.
पण आता इथे उष्ट भुकेला कसला भुकेला होता, तुझ्या भेटीसाठी भुकेला होता. तुझ्याकडून जे ज्ञान मिळणार आहे मला त्याच्यासाठी मी भुकेला होतो आणि त्या उष्ट्यासाठी मी आलोय. बहु केली आस तुझ्या दासाचा मी दास. परत तेच म्हटलं आहे, सद्गुरूचा दास आहे मी, तुझा सद्गुरू दास आहे आणि तुझ्या दासाचा मी दास आहे. चोखा मेळा पाटी आणली उष्ट्यासाठी. पाटी घेऊन आलोय मी तुझ्याकडे, ओंजळ पण लहान पडते म्हणून पाटी आणली. पाटी कशासाठी? तुझ्या उष्ट्यासाठी. तुझ्याकडून जे ज्ञान सद्गुरूला मिळालेलं आहे ते सद्गुरूकडून ते ज्ञान मला मिळावं याच्यासाठी मी तुझ्या चरणाशी आलेलो आहे, असा त्या अभंगाचा अर्थ आहे. असा हा भक्तिभाव आपल्याला दृढ करायचा आहे आपल्या हृदयामध्ये. लक्षात घ्या. जोहार मायबाप जोहार. आता विठ्ठलाचा जय जयकार करूया. सगळी जे वारकरी मंडळी निघालेली चित्रभर परत डोळ्यासमोर येत आहे. शरीराने जाऊ शकलं नाही तरी आपण मनाने नक्कीच तिथे जाऊन पोचतोय विठ्ठलाच्या दर्शनासाठी. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. नाचणारे सगळे भक्त विठ्ठल वारकरी मंडळी सगळी आपल्या डोळ्यासमोर येतात आणि हा आपला भक्तिभाव बघून हा विठ्ठल आपल्याला भेटायला येतोय. स्वामींचाही जय जयकार करूया, कारण गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. जय 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 जयकार स्वामींचा गरजा जय जयकार. जय 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 जयकार स्वामींचा गरजा जय जयकार. नभा भेदुनी पैल देऊया स्वामींचा जयकार. सकल जनांच्या कल्याणाचे स्वप्न करू साकार. अशा आनंदाने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. आणि आता शेवटी परत म्हणूया, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार.